नेहमीपेक्षा माझी आजची सकाळ काही वेगळीच आहे, असे म्हणण्यापेक्षा आज मी खूप खुश आहे. आणि याचं कारण ते काय ते तुम्हाला पुढे समजेलच. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज मुलींचा रिझल्टसुद्धा आहे. हसऱ्या चेहऱ्याने मुली रिझल्ट आणण्यासाठी पप्पासोबत बाहेर पडल्या. चला मग आता मुली गेल्या, अहो गेले आणि आता मी जाते माझ्या किचनकडे. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामध्ये आपण खूप बिझी झालोय ना. खरंच आपल्याला वेळ राहिला नाही एकमेकांसाठी. आणि सकाळीच आज आई मार्केटमध्ये गेली होती आणि मस्तच आईने हिरवागार भाजीपाला आणला होता, तोच ती काढून ठेवत होती. असो, आणि माझ्या आनंदाचं कारण आहे माझ्या 2 बहिणी उन्हाळी सुट्टीसाठी आज घरी आल्या आहेत. आणि त्या घरी आल्याना खरंच आनंदाला काही उधाण राहत नाही. आणि खरंच आमची खूप मज्जा असते आणि त्यांच्यासाठीच बनवलेला आजचा हा स्वयंपाकाचा बेत आहे. मस्तचा सर्व स्वयंपाक इथे बनवून घेतला आणि तोपर्यंत मुली रिझल्ट घेऊन घरीसुद्धा आल्या. आणि मुलींना खूप छान मार्क्स पडले होते. दोघीजण खूप खुश होत्या. आणि मग त्यांच्यासाठीच खास आज हा आमरसाचा बेतसुद्धा बनवलेला होता. असं एकत्र येणं नेहमी आपल्याला जमत नाही, पण जेव्हा जमतं ना तेव्हा प्रत्येक क्षण हा खूप खास होतो. कारण शेवटी खरं सुख हे आपल्या माणसासोबत घालवलेल्या वेळेतच आहे. आणि पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल ते याच घरामध्ये घातलेले ते बालपण, माहेरपण आणि तीच मज्जा. ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. मस्त असं आम्ही सर्वांनी मिळून इथे जेवण केलं. आणि माझ्या आईच्या मायेच्या सावलीचा याचा वटवृक्ष कधी झाला ते आम्हाला कळलंच नाही. जेवणं झाली, गप्पागोष्टी झाली. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.